पाहुयात पुढची बातमी भंडाऱ्यातून आहे। भंडाऱ्यामध्ये आयुध निर्माण कारखान्यामध्ये मोठा स्फोट झालाय आणि या स्फोटामध्ये 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। फॅक्टरीच्या आरके ब्रांच सेक्शनमध्ये हा स्फोट झालाय, तर मृतांचा आकडा आणखी वाढण्याचीही भीती व्यक्त केली जाते। या स्फोटाचं कारण मात्र अजूनही समजू शकलं नाहीये। भंडाऱ्यातील आयुध निर्माण कारखान्यामध्ये हा भीषण स्फोट झालाय। 8 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी असल्याची ही भीती व्यक्त केली जाते। फॅक्टरीच्या आरके ब्रांच सेक्शन मध्ये हा स्फोट झाला आहे। अग्निशमन दलाकडून या ठिकाणी आता आगीवर नियंत्रण मिळवण्यात देखील येते। धुराचे लोळ हे या परिसरामध्ये सर्वत्र पसरल्याचं पाहायला मिळतंय। मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीतीही व्यक्त केली जाते। आरके ब्रांच सेक्शन मध्ये हा स्फोट झालाय। तेजस मोहतुरे आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत, ते आपल्याला सविस्तर माहिती देतील। तेजस, या स्फोटाचं कारण कळू शकलंय का आणि जखमींची संख्या नेमकी कशी आहे आणि त्यांची प्रकृती देखील कशी आहे? भंडारा जवाहरनगर येथील सकाळी 10च्या सुमारात स्फोट झाला असून या ठिकाणी एक साबुदाण्यासारखा कच्चा माल जो आहे तो आरडीएक्स साठी वापरला जातो। त्यामध्ये हा ब्लास्ट झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। जर बघितलं असेल तर साधारणपणे 13 कर्मचारी त्यामध्ये अडकले होते। त्यापैकी 5 कर्मचाऱ्यांना आता त्यांना बाहेर काढण्यात आले असून ताडतळ रुग्णालयात त्यांना पाठवण्यात आलंय। एकंदरीत जर बघितलं असेल रोजच्या प्रमाणे दैनंदिन प्रमाणे सगळे कर्मचारी काम करत असतात आणि ही घटना ही अत्यंत गंभीर घटना आहे आणि त्या ठिकाणी अग्निशामक पथक असेल किंवा पोलीस विभाग असेल किंवा तहसीलदार इतर आवश्यक प्रशासकीय अधिकारी तिथे पोहोचलेले आहेत आणि अजूनपर्यंत तिथल्या स्थानिक प्रशासनाकडनं कुठली या संदर्भात माहिती दिलेली नाही आहे। आयुर्वेदिक प्रशासन थोड्याच वेळात तिथले अधिकारी असतील हे त्या संदर्भात माहिती देणार आहेत। तेजस, या संदर्भातली सगळी माहिती तुमच्याकडून जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद।